यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो। एकदा एका राजाने एका कैद्याला फाशीची सजा सुनावली। तेव्हा राजाने त्याला दोन विकल्प दिले, एक तर फासावर जाणे, दुसरं एक दरवाजामधून बाहेर जाणे। तेव्हा कैद्याने विचार केलं की आता या दरवाजातून बाहेर जाणे म्हणजे तिकडे वाघ तर नसेल ना, किंवा अजून काही विकट परिस्थिती तर नसेल ना। तेव्हा त्या कैद्याने विचार करून फासावर जाण्याचे ठरवले। जेव्हा त्याला फासावर घेऊन जात होते तेव्हा त्याने राजाला विचारले की राजा, या दरवाजाच्या मागे नेमके काय होते? तेव्हा राजाने त्याला सांगितले की या दरवाजाच्या मागे तुमची आझादी होती। तेव्हा राजाने त्याला अजून विस्कटून सांगितलं की भरपूर लोक काय करतात, त्यांना दोन ऑप्शन्स असतात पण ते सिंपल ऑप्शन चूज करतात। म्हणजे आता ह्यांनी कसं फासावर जाण्याचे चूज केले, पण ह्यांनी हा विचार नाही केला की दरवाजाच्या मागे आपली आझादी असेल किंवा आपण काही प्रयत्न करून तिथून आझाद तरी होऊ शकतो। आता फासावर जाणे म्हणजे ह्याला 100% हा तिथे मृत्यूच पावणार आहे। मग राजाने त्याला सांगितले की आम्ही भरपूर लोकांना हे ऑप्शन्स दिलेत, तेव्हा सर्व लोकांनी फासावर जाण्याचेच ठरवले। म्हणून व्यवसाय करत असताना सुद्धा तुम्हाला इकडे चॅलेंजेस येऊ शकतात, पण तुम्ही ते चॅलेंजेस पार केल्यावर तुम्ही यशस्वी होणार आणि तुम्ही श्रीमंत होणार। तर श्रीमंत होण्यासाठी तुम्ही त्या चॅलेंजेसला पार पाडण्याचे विचार करा आणि स्वतःला तेवढं मजबूत करा की तुम्ही अशा चॅलेंजेसला हार मानणार नाही। ऐसा रहम इस लम्हे में है, ये लम्हा